हॅलो फ्रेंड, मी जयश्री भालेराव। आज मी स्ट्रॉबेरी केकची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते। छान वाटली तर लाईक करा। आपण आज हार्ड शेपचा केक बनवणार आहे, पण माझ्याकडून एक गडबड झाली। मला कस्टमरने सांगितलेले होते हार्ड शेपची ऑर्डर दिलेली होती आणि मला थोडं ध्यानात नाही राहिलं। थोडं घाई गडबडीमध्ये मी काय गोल शेपमध्येच केक बनवून टाकला आणि पण मग आता कस्टमर न्यायला आला होता, त्यामुळे काहीतरी जुगाड करायचा होता मला। त्यामुळे मी स्ट्रॉबेरी केक हार्ड शेपचं भांडं घेतलं आणि त्याच्यावर ठेवलं आणि त्याला 3 लेयरमध्ये छानपणे कट करून घेतलं पंचला। आणि जो उरलेला पंच आहे तो पण आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे। जो गोल शेपमधून आपण कट करून ठेवले ते पण त्याच्यामध्ये टाकणार आहे। हार्ड शेपमध्ये थोडा डिझाईन थोडा खराब होणार आहे, पण आपण त्याला शेप देणार आहे हार्ड शेपचा। मी शुगर सिरपने सोक करून घेणार आहे। पहिली लेयर ठेवून घेतलेली आहे। थोडी थोडीच क्रीम लावणार आहे मी, ज़्यादा क्रीम नाही लावणार। क्रीम लावल्यानंतर सिंपल केक बनवणार आहे हो। क्रीम लावल्यानंतर ती पूर्ण केकला आपण लावून घेणार आहे आणि क्रश टाकून घेणार आहे, स्ट्रॉबेरी क्रश। स्ट्रॉबेरी केक खूप छान लागतो खाण्यासाठी। आणि दुसरी लेयर ठेवून घेणार आहे। तिला पण साईडने आपण जो कापून ठेवलेला पंच होता तो पण साईडने लावून घेणार आहे। कारण की मी केक पहिल्यांदा बनवून ठेवला होता, त्यामुळे आणि कस्टमरला लवकर द्यायचा होता, तो अर्धा तासात कस्टमर येणार होता, त्यासाठी दुसरा पंच पण मी बनवून नाही देऊ शकले। त्यामुळे मी ह्याच केकला हार्ड शेप केक बनवून ट्राय करायचं होतं मला। त्यामुळे हाच केक मी हार्ड शेपमध्ये कट करून घेतला। त्याच्यात 3 लेयर छानपणे झालेला आहे आणि दुसरा लेयर पण मी ठेवून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये स्ट्रॉबेरी क्रश टाकून घेतला मी, त्याला पण छानपणे आपल्या क्रश लावल्यानंतर तिसरी लेयर ठेवून घेणार आहे मी। आणि जो पंच कट करून ठेवलेला होता आपण तो पण मी त्याच्यामध्ये ठेवून घेणार आहे आणि छानपणे त्याला शुगर सिरपचे सोक करणार आहे। सोक करून घेतल्यानंतर क्रीम लावून घेणार आहे। क्रीम आपल्याला थोडीच लावून घ्यायची आहे केकला, ज़्यादा क्रीम नाही लावायची। आणि छानपणे डेकोरेशन करणार आहे, सिंपल आणि साधं पण छानपणे हार्ड शेपचा केक बनवायचा आहे आपल्याला। आपण त्याला हार्ड शेपचा डिझाईन द्यायचा आहे। हार्ड शेप हा वाटूच नाही राहिला, त्यामुळे त्याला सिंपल आपण त्याला क्रीम लावून घेणार आहे। पहिल्यांदा पूर्ण क्रम कोटिंग करून घेणार आहे आणि क्रम कोटिंग करून घेतल्यानंतर त्याला हार्ड शेपचा शेप देणार आहे मी। छानपणे क्रम कोटिंग करून घेते आणि हार्ड शेपमधून आपल्याला थोडा पीस हार्ड शेप सारखा दिसण्यासारखा थोडा पीस कट करून घ्यायचा आहे आपल्याला। मी थोडा पीस कट करून घेतलाय आणि त्याला चांगली क्रम कोटिंग करून घ्यायची आपल्याला। 1 तास आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचा आहे आणि न्यूट्रल जेलनी मी पूर्ण कवर करणार आहे केक। पहिल्यांदा क्रम कोटिंग छानपणे करून घेणार आहे। फ्रेंड, रेसिपी पसंत आली तर एक लाईक करा, सबस्क्राइबर करा आणि छान कमेंट करा। आणि स्ट्रॉबेरी केक बनवून छानपणे खा, आम्हाला पण सांगा कसा बनला। आणि न्यूट्रल जेल घेतले मी 2 चमचे, त्याच्यामध्ये रेड कलर टाकला 1 थेंबर आणि छानपणे त्याला न्यूट्रल जेलला छानपणे मिक्स करून घ्यायचं। आणि न्यूट्रल जेलनी मिक्स करून घेतल्यानंतर पायपिंग बॅगमध्ये टाकलंय मी आणि वरून पूर्ण कवर करून घेतला आणि पूर्ण
केक मी न्यूट्रल जेलने कवर करून घेणार आहे। छानपणे आपल्याला न्यूट्रल जेल कवर करून घेणार आहे मी। पायपिंग बॅगमध्ये टाकल्यानंतर केकवर अप्लाय करायला छान पडतं, त्यामुळे कधी पण न्यूट्रल जेल पायपिंग बॅगमध्ये टाकायचं आणि छानपणे केकवर अप्लाय करता येतं। ते छानपणे आपण न्यूट्रल जेल लावून घेणार आहे केकवर आणि सिंपल मोदक नूजलनी मी डिझाईन काढून घेणार आहे। सिंपल डिझाईन बनवणार आहे आणि छोटे छोटे डिझाईन काढून घेणार आहे सिंपल छानपणे। फ्रेंड, हार्ट शेपचा केक कसा वाटला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि केकची डिझाईन कशी वाटली ते पण सांगा छानपणे। फ्रेंड, स्ट्रॉबेरी केक रेसिपी पसंत आली तर एक लाईक करा, सबस्क्राइबर करा आणि छान छान व्हिडिओ अशी टाकीत राहील छानपणे। आणि आपली डिझाईन कशी वाटली ती पण सांगा। आपली डिझाईन पूर्णपणे बनवून घेतलेली आहे मी। सिंपल डिझाईन बनवलेली आहे, डिझाईन बनवून झालेली आहे। हॅपी बर्थडेचं टॅग लावणार आहे आणि सिंपल डेकोरेशन करून घेणार आहे मी। आपला केक बनवून रेडी झालेला आहे। फ्रेंड, रेसिपी पसंत आली तर एक